बाबासाहेब आंबेडकर, भारताच्या राज्यघटनेचे एक महान शिल्पकार. डॉक्टर आंबेडकरांनी आपलं सारं आयुष्य पददलितांना न्याय आणि समता मिळवून देण्यासाठी वेचलं. भीमराव आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये एका साधारण कुटुंबात झाला. त्यांचे वडील सैन्यात सुभेदार होते. बाबासाहेब हे त्यांचं 14वं अपत्य. बालपणापासूनच त्यांना जातीभेदाचे चटके सहन करावे लागले. आपलं प्रारंभीचं शालेय शिक्षण भीमरावांनी दापोलीमध्ये आणि साताऱ्यात घेतलं. त्याच काळात त्यांना सर्वत्र त्यांची जात आडवी येत होती, पण त्यांच्या शिक्षणाच्या तळमळीमुळे न डगमगता ते पुढे शिकतच राहिले. त्यानंतर आपल्या कुटुंबियासह ते मुंबईला आले. निरनिराळ्या संकटांशी सामना देत आंबेडकरांनी शिष्यवृत्त्या मिळवून शाळेतून कॉलेजापर्यंत मजल मारली. आपल्या अभ्यासातील आणि वर्तणुकीतील चोखपणाने आंबेडकरांनी त्यावेळच्या एल्फिन्स्टन कॉलेजच्या प्रिन्सिपॉलाकडून शाबासकी मिळवली आणि नंतर तिथूनच ते 1912 मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांनी त्यांना शिष्यवृत्ती वाढवून दिली. त्यामुळे ते न्यूयॉर्क इथल्या कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले. तिथे त्यांनी अर्थशास्त्रातली MA ची पदवी मिळवली आणि नंतर डॉक्टरेटचीही पदवी मिळवली. भारतात परतल्यावर आंबेडकरांनी सिडनहॅम कॉलेजात नोकरी धरली. या नोकरीत मिळालेल्या पैशामुळे त्यांना पुढे इंग्लंडमध्ये जाऊन अर्थशास्त्र आणि कायद्याचा अभ्यास पूर्ण करायला मिळाला. एकीकडे कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना दुसरीकडे जातीयवादी गुलामगिरीच्या बेड्यात तोडून टाकण्यात ते गुंतले होते. वेगवेगळी संकट पार करीत आंबेडकर अखेरीला बॅरिस्टर झाले. 1924 मध्ये